न करण्यावरती ठाम आहोत। आमचा बहिष्कार कायम आहे। अभिनेत्री सायली संजीवने नाशिकमध्ये मतदान केलेलं आहे। एक मत परिवर्तन घडवू शकतं असं आवाहन सायली संजीव यांनी मतदारांना केलेलं आहे। आपल्याला आमदार झाल्यासारखं वाटतं या गाण्याद्वारे सामान्य रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे गायक साजन बेंद्रे हे इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपलं नशीब आजमावत आहेत। प्रभाग क्रमांक 3 मधून महाविकास आघाडी प्रणित शिवशाही आघाडीच्या वतीनं ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। आपल्याला देखील नगरसेवक झाल्यासारखं वाटतंय, पण भाजपच्या हातात सत्ता आहे आणि ईव्हीएमची भीती वाटत आहे। त्यामुळे आता निकालाबद्दल देखील साजन बेंद्रे यांच्या मनात साशंकता निर्माण झाली आहे। आमदार एक पद लाडका आहे, मंत्र्यापेक्षा सुद्धा आमदार असलेलं बरं, आणि आमदार नसेल तर मग नगरसेवक असलेलं बरं, असं एक राजकारणाचा नियम आहे। त्यामुळे माझी ही आवडीची पद आहेत, आमदार आणि नगरसेवक। आता नगरसेवक पदासाठी तर मी उभा आहे। आता हार जीत उद्या ठरेलच ती, पण तरीही आमदार झाल्यासारखं वाटतंय। मला वाटतं मी 10 वर्षापाठीमागे हे गाणं मार्केटला आणलं होतं, आणि माझी अशी आशा आहे की नक्कीच शिवशाही विकास आघाडीतून महाविकास आघाडीतून माझा विचार होईल आणि विधान परिषदेवरती मला कलाकार कोट्यातून आमदारकीही मिळेल। आपण हे दृश्य पाहतो। या ठिकाणी अभिनेते सलमान खान हे या ठिकाणी मतदान करण्यासाठी दाखल झाल्याची ही दृश्य सकाळपासूनच आपण पाहतोय। सर्वच राजकीय पक्ष आणि सिनेसृष्टीतील सर्वच या ठिकाणी अभिनेते अभिनेत्री मतदान करण्यासाठी दाखल होत असताना आता आपण पाहतोय अभिनेते सलमान खान यांनी सुद्धा आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि आपण मतदान केल्याचं या ठिकाणी त्यांनी दाखवत या ठिकाणी सर्वांनी मतदान करावं असं आवाहन केलंय। बीडमध्ये स्वीकृत सदस्य निवडीवेळी नियमांचे पालन केले। उपनगराध्यक्ष विनोद मुळूक यांनी या संदर्भात माहिती दिली। निवडीसाठी आता पीठासीन अधिकाऱ्यांनी अनुभवाचा विचार केलेला आहे। मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। ज्या पद्धतीने त्या ठिकाणी झालेली आहे, त्या ठिकाणी भाजपचा एक त्या ठिकाणी अर्ज आलेला होता, त्यांनी वेळेवर तो अर्ज त्या ठिकाणी वापस घेतला, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली। परंतु त्या ठिकाणी त्यांचा अर्ज सुद्धा आलेला होता। काय असेल बीडकरांना आव्हान निवडीनंतर? बीडकरांना आम्ही निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा आव्हान केलं होतं की या ठिकाणी पालकमंत्री म्हणून कधी नाही तर एवढा मोठा राजाश्रय या बीड शहराला उपमुख्यमंत्र्याच्या रूपाने या ठिकाणी लाभलेला आहे। त्याचा फायदा हा नगरपालिका क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांनी या ठिकाणी करून घ्यावा असं आम्ही त्यांना आव्हान केलं होतं, आणि लोकांनी सुद्धा त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन या ठिकाणी आमच्या विचाराच्या नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे यांना निवडून दिलं। आम्ही शासनाचे सर्व नियम, सर्व अधिसूचना आणि सर्व कायदे पीठासीन अधिकाऱ्यांच्या तसेच सभागृहाच्या मी निदर्शनास आणून दिले होते। आपण पाहतोय सकाळपासूनच मतदान केलं जाते। अवघे काही तास आता मतदानासाठी उरलेले आहेत। लोकशाही मराठी सुद्धा मतदान करण्यासाठी वारंवार आवाहन करत आहे। मतदान करा, आपला लोकशाहीचा या उत्सवामध्ये सहभागी व्हा असं आवाहन केलं जात आहे। आपले प्रतिनिधी मीरा रोडहून संतोष आवारे आपल्यासोबत जोडलेले आहेत। संतोष, या ठिकाणी कशा प्रकारे मतदारांचा प्रतिसाद पाहायला मिळतोय? नक्कीच नीलम, आपण बघू शकतात की महाराष्ट्रातली सर्वात महत्त्वाची जी महानगरपालिका नगर म्हटली जाते ही मीरा भाईंदरची, आणि यातच आज या नगर परिषदेसाठी निवडणूक संपन्न होते। एकूणच पाहायला गेलं तर सकाळपासून जवळजवळ 7:30 वाजेपासून निवडणूक मतदानाला सुरुवात झालेली आहे, आणि आतापर्यंत जी आकडेवारी समोर आलेली आहे साधारणपणे 1:30 वाजेपर्यंतचे निवडणुकीची जी आकडेवारी आलेली आहे ती साधारणपणे 28.10% इतकं मतदान झालेलं पाहायला मिळते। एकूणच पाहायला गेलं तर मीरा भाईंदरमध्ये संथ गतीने मतदान होत असलेलं समोर आलेलं आहे। नीलम जी, आपले प्रतिनिधी संतोष आवारे आपल्यासोबत अहिल्यानगरहून जोडलेले आहे। संतोष, अहिल्यानगरमध्ये सुद्धा आपण पाहतोय चुरशीची लढत आहे। किती टक्के मतदान आतापर्यंत पार पडलंय?
निश्चितच नीलम, आज सकाळपासूनच मतदानाची जी टक्केवारी आहे ती थोडी कमी पाहायला मिळाली होती, पण आज दुपारच्या नंतर जी आकडेवारी आहे आता कुठेतरी वाढताना आता सध्या आपल्याला पाहायला मिळते. दुपारी 3:30 वाजेपर्यंत जवळपास 48.49% मतदान झालेलं आहे. अहिल्यानगर शहरात किरकोळ 2-3 प्रकार वगळता आता सध्या शांततेच्या मार्गाने या ठिकाणी मतदान सुरू आहे. अहिल्यानगरच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये काही वेळापूर्वी एक गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. एका व्यक्तीकडे 50 असे मतदानाचे कार्ड आढळल्याने एकच गोंधळ उडाला होता. यामध्ये शिवसेना आणि अपक्ष उमेदवारांनी या ठिकाणी या संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा अशी देखील मागणी करण्यात आली होती. या दोन्ही व्यक्तींना आता तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आणि आता सध्या त्याच्यावर गुन्हा दाखल करायचं काम सुरू आहे. नीलम जी नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय अवघे काही तास आता मतदानासाठी उरलेले असताना आता मतदार राजा कोणाला कौल देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. लालबागमध्ये दुबार मतदान झाल्याची माहिती समोर येते. मीना पालव यांचं मतदार यादीमध्ये 2 वेळा नाव आलेलं आहे. आपण पाहतोय या ठिकाणी पुन्हा एकदा हा आता गोंधळ समोर आलेला आहे. आजचा मतदानाचा दिवस आणि या मतदानाच्या दिवशी सुद्धा लालबागमध्ये दुबार मतदान झाल्याची माहिती. मीना पालव यांचं मतदार यादीमध्ये 2 वेळा नाव आलेलं आहे. या सर्व घडामोडींवरती आपलं लक्ष असेलच, मात्र बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. पाहत रहा लोक